नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो. करिअरच्या बाबतीत पुढच्या भागाकडे आपण जाऊयात, की अनेक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असतं. वास्तविक पाहता करिअरचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. 7,000 पेक्षा जास्त करिअरचे मार्ग उपलब्ध आहेत. 350 पेक्षा जास्त विषयात एम ए करता येतं. 200 पेक्षा जास्त विषयात कॉमर्समध्ये तुम्हाला स्पेशलायझेशन करता येतं. जर तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं असेल तर किमान 60 ते 70 पेक्षा जास्त वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग करता येतं. जर तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर किमान 50 पेक्षा जास्त स्पेशल डॉक्टर तुम्हाला होता येतं. म्हणजे केवळ एमबीबीएसच नव्हे तर डॉक्टरमध्ये सुद्धा स्पेशालिटी आहेत. तिथं तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे डॉक्टर होता येतं. मला सांगायचा पार्ट असा आहे. परंतु हे करिअर निवडताना मेजर काही क्रायटेरिया आपण विचारात घेतल्या पाहिजेत. बेसिक मूलभूत ज्या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजेत. मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे करिअर निवडणं हे भाजी निवडणं इतकं सोपं नाही. हे एखादं वाचण्याचं पुस्तक निवडण्या इतकं सोपं नाही. आणि म्हणून विद्यार्थी व पालक मित्रांनो, पुढच्या 40 वर्षांचा विचार करून आपल्याला करिअरची निवड करावी लागते. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. ज्या 7 गोष्टी तुम्हाला अतिशय उपयोगी आणि महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्या कोणीही आतापर्यंत तुम्हाला फील्डवरती येऊन सांगितलं नसतील, कुठल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलं नसतील, अशा 7 गोष्टी मी तुमच्यापर्यंत आज पोहोचवणार आहे करिअर निवडीच्या संदर्भात. त्यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आवड. करिअर निवडण्यामधली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आवड. तुम्हाला ते करिअर खरंच आवडतंय का? एखाद्या मुलाला करिअर करायचंय, डॉक्टर व्हायचंय, पण त्याला ब्लड पाहिल्यानंतर चक्कर येते, त्याला पेशंट पाहिल्यानंतर चक्कर येते, त्याला ऑपरेशन करताना चक्कर येते, त्याला स्वतःला इंजेक्शन घेण्याची भीती वाटते. म्हणजे मला सांगायचं पाठ, त्याला डॉक्टर व्हायची त्याची क्षमता आहे, त्याची बौद्धिक क्षमता आहे, पण त्याला या गोष्टी त्रासदायक ठरत असतील तर तो डॉक्टर म्हणून उत्तम प्रकारचं करिअर भविष्यामध्ये करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला एखाद्या क्षेत्रामध्ये करिअर निर्माण करायचं असेल, करिअर उभं करायचं असेल, ते करिअर निवडायचं असेल तर तुम्हाला मनोमन आवड असणं फार गरजेचं आहे. कारण मी नेहमी म्हणतो, जर तुम्हाला आवड असेल तर तुम्हाला सवड मिळते, सवड असेल तर तुम्हाला त्या गोष्टीत आनंद मिळतो, ज्या गोष्टीत आनंद मिळतो तीच गोष्ट सतत सतत रिपीट होते, आणि जी गोष्ट सतत सतत रिपीट होते त्याच गोष्टीचा रिझल्ट असो, मग ती कोणतीही गोष्ट असो. मग करिअर निवडताना सर्वात महत्वाचा पार्ट, तुम्हाला त्या क्षेत्रातली आवड आहे का? दुसरा सर्वात महत्वाचा पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमची बौद्धिक क्षमता. आता प्रत्येक करिअर हे बौद्धिक क्षमतेनुसार ठरलं जातं का? नाही. परंतु काही करिअरची क्षेत्र अशी आहेत की तिथं तुमची खरंच बुद्ध्यांक, तुमचा ज्याला आपण आयक्यू म्हणतो, तो प्रचंड स्ट्रॉंग असावा लागतो. जेई सारखी एक्झाम आहे, जेईई सारखी ज्याला म्हणतो आपण, इंजिनिअरिंग साठी नॅशनल लेवलवरती जी एक्झाम घेतली जाते, 15 लाख विद्यार्थी त्या एक्झामला दरवर्षी भारतात ट्राय करतात. परंतु सिलेक्शन रेशो किती आहे? 3% सुद्धा रेशो नाहीये. एनडीए सारखी जी तुमची एक्झाम आहे, एनडीए ज्याला आपण नॅशनल डिफेन्स अकॅडमीची, त्याचा सिलेक्शन रेशो 1% सुद्धा नाही. साधारणपणे नीटची एक्झाम जर तुम्ही पाहिली, म्हणजे मेडिकलसाठी ऑल इंडिया लेवलवरती जी एक्झाम होते, त्या एक्झामला साधारणपणे 30 लाख विद्यार्थी दरवर्षी भारतातनं प्रयत्न करतात. सिलेक्शन रेशो किती आहे? अनेक विद्यार्थी अभ्यास करतात तरी त्यांना त्या गोष्टींचा रिझल्ट येत नाही. अनेक विद्यार्थी उत्तम प्रकारचे क्लासेस लावतात, मग अगदी दिल्लीला क्लासेस लावतात, पुण्याला क्लासेस लावतात, मुंबईला क्लासेस लावतात, नगरला जातात, लातूरला जातात, नांदेडला जातात, ह्या सगळ्या ठिकाणी जाऊन लाखो रुपये फीस भरतात, विद्यार्थी अभ्यास देखील करतात, तरी त्यांना सक्सेस मिळत नाही. कारण तिथं सर्वात महत्वाचा पार्ट बौद्धिक क्षमता. विद्यार्थी मित्रांनो, 10वी पर्यंत तुम्ही किती अभ्यास केला, किती मार्क्स मिळाले, ह्या भाग थोडा बाजूला ठेवा. 11वी-12वी नंतर होणाऱ्या एक्झाम ह्या बौद्धिक क्षमतेवरती असतात. थोडक्यात त्या स्पर्धा परीक्षा असतात. याचा देखील आपण प्रामुख्याने विचार करणं फार गरजेचं आहे. कारण करिअर निवडताना एखाद्या करिअरमध्ये संधी आहेत, पण तुमची बौद्धिक क्षमता तेवढी आहे का, याचा सुद्धा विचार होणं फार गरजेचं आहे. तिसरा सर्वात महत्वाचा पार्ट आहे शारीरिक क्षमता. तुमची फिजिकल ॲबिलिटी फार महत्वाची असते. एखादा मुलगा म्हणतोय, मला ना नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये यायचंय, मला सैनिक व्हायचंय किंवा मला अधिकारी व्हायचंय. अरे पण तुझी बौद्धिक क्षमता आहे, तुझ्याकडे आवड पण आहे, पण तुझी शारीरिक क्षमता नाहीये. तू सतत आजारी पडतोय, तुला काहीतरी त्रास होतोय, तुला दम्याचा त्रास आहे, तुला डोळ्यांचा त्रास आहे, तुला विकनेस आहे, तिथं तू चालणार नाही. किंवा एखादा मुलगा म्हणतोय मला डॉक्टर व्हायचं आणि स्वतः 10 वेळा महिन्यातनं किंवा वर्षातनं आजारी पडतोय. खरंच तुझी शारीरिक क्षमता, तेवढं स्ट्रगल करण्याची क्षमता आहे का? कधी कधी तुम्हाला घरापासून लांब राहावं लागतं, 24-23 तास तुम्हाला काम करावं लागतं, 18-18 तास तुम्हाला ऑन फील्ड राहावं लागतं. काही करिअर अशी आहेत. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या बौद्धिक क्षमतेबरोबर तुमची फिजिकल ॲबिलिटी ज्याला आपण म्हणतो, तुमची शारीरिक क्षमता देखील तेवढी स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. चौथा सर्वात महत्वाचा पाठ विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो, आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये
खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर शिक्षणाचं बाजारीकरण झालंय का? तर होय, मी नक्की म्हणेल शिक्षणाचं बाजारीकरण झालंय. आज हुशार विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं खरंच शक्य आहे का? तर कधी कधी पैसा देखील मॅटर होतो. तुमच्या पालकांची आर्थिक क्षमता, आपण नेहमी म्हणतो सगळ्या गोष्टींचं सोंग आणता येतं, सगळ्या गोष्टींचं सोंग घेता येतं, पण पैशाचं सोंग घेता येत नाही. समजा तुम्हाला 10वी नंतर 11वी-12वी सायन्स मध्ये करिअर करायचंय आणि सायन्स मध्ये तुम्हाला JEE किंवा तुम्हाला नीटचे क्लासेस लावायचे, 3.5-4 लाख रुपये आज मार्केटमध्ये फीज आकारतात. आणि एवढं सगळं करून तुम्ही मेरिट मध्ये आला नाही, तुम्ही गुणवत्ता यादीत आला नाही, तुम्हाला 2, 4, 5 पर्सेंटेज मार्क्स कमी पडले आणि तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजमधनं MBBS करायचे, तर खरंच तुम्ही तिथं काही लाखो रुपये, 50 लाख ते 60 लाख, 70 लाख, कोटी रुपयापर्यंत तुम्ही डोनेशन देऊ शकता का? इंजिनिअरिंगला तुमचं गव्हर्नमेंट कोट्यातनं किंवा कॅप राऊंड म्हणून तुमचं सिलेक्शन झालं नाही आणि मग मॅनेजमेंट कोठ्यात तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे. विद्यार्थी मित्रांनो, पालक मित्रांनो, 20-20, 30-30 लाख रुपये इंजिनिअरिंग कॉलेजला डोनेशन घेतलं जातं. हे खरंच आपण देऊ शकतो का? आणि म्हणून करिअर करताना त्या करिअरमध्ये किती पैसा लागणार आहे याचा देखील विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो आपण प्रामुख्याने विचार केलाच पाहिजे. विद्यार्थी हुशार आहे नक्कीच, त्याला आवडतंय नक्कीच, पण जर तुम्हाला पैसे खर्च करण्याची वेळ आली तर तो खर्च करण्याची आपली क्षमता आहे का? म्हणजेच आपण आपल्या खिशाचा सल्ला देखील घेतला पाहिजे. पुढचा सर्वात महत्वाचा पार्ट, करिअर करण्यासाठी तुमच्याकडे उपलब्ध असणारा वेळ, तुमची घरची आर्थिक परिस्थिती किती आहे, तुम्हाला किती वेळात, किती वर्षात पुढच्या तुम्हाला अभ्यास करून एखादा शॉर्ट टर्म डिप्लोमा करून घरी हातभार लावण्यासाठी तुम्हाला कामाची किती गरज आहे, म्हणजे करिअर करण्यासाठी तुमच्याकडे किती वेळ उपलब्ध आहे. पालक मित्रांनो, अगदी 5 वर्षांपासून 10-15 वर्षापर्यंत काही काही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी किंवा करिअर करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. मग साधारणपणे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी जर आपण विचार केला तर पालक मित्रांनो, आपण साधारणपणे 10वी नंतर एक 5-7 वर्षात मुलींचं लग्न लावून देतो किंवा मुलींना लग्नासाठी आपण ते तयार करतो. पण जर मुलीचं शिक्षण अर्धवट झालं, तिला सक्सेस मिळालं नाही, तर आपण ती मुलगी हुशार असून देखील, तिची आवड असून देखील वेळेअभावी तिला त्या करिअर मधनं एक्झिट घ्यावी लागते. पालक मित्रांनो, त्या विद्यार्थ्याला तुम्ही किती वेळ देणार, त्या करिअरमध्ये उपलब्ध वेळ, करिअर करण्यासाठी त्याच्याकडे उपलब्ध वेळ किती आहे याचा देखील प्रामुख्याने विचार होणं अत्यंत गरजेचं आहे. ह्या गोष्टी ऐकायला जरी अवघड वाटत असतील तरी ह्या सत्य आहेत. सत्य कधीही आपल्याला नाकारून चालत नाही. आणि म्हणून 5 वर्षांपासून 10 वर्षांपर्यंत, 10 अगदी 12 वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांना करिअरसाठी वेळ द्यावा लागतो, याचाच देखील आपण विचार करायला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचा पार्ट येतो, 6वी गोष्ट येते, ते म्हणजे त्या करिअरमध्ये भविष्यातील संधी किती आहेत. कारण आज एआयचा जमाना आहे, डिजिटल जमाना आहे, 2-2 वर्षाने करिअरचा मूड आणि करिअरचा कल चेंज होत असतो, काहीतरी सतत बदल होत असतात. कारण आज तुम्ही ते करिअर खूप छान पद्धतीने तुमच्या मित्राने केले, त्याला चांगलं पेमेंट मिळते, त्याला संधी उपलब्ध झाली, ही संधी अजून 5 ते 10 वर्षाने मार्केटमध्ये खऱ्या अर्थाने उपलब्ध असणार आहे का, याचा देखील विचार होणं अतिशय गरजेचं आहे. कारण भविष्याचा विचार न करता आज जर तुम्ही वर्तमान काळात करिअर निवडलं तर तुमचं भविष्य हे अंधकारमय असू शकतं. म्हणून भविष्याचा देखील विचार करा. आज ह्या एआयच्या जमान्यामध्ये अनेक करिअरवरती गदा निर्माण झालेल्या आहेत. अनेक करिअर हे कालांतराने अजून पुढच्या 10 वर्षाने थांबणार आहेत. त्याचा देखील आपण विचार केला पाहिजे. कारण माझं करिअर आज असलं पाहिजे, उद्या असलं पाहिजे आणि भविष्यात सुद्धा ते कणखर असलं पाहिजे. असं स्किलफुल करिअर आपलं असावं, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. आणि 7वा आणि सर्वात महत्वाचा पार्ट करिअर मधली, तुमची कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती कशी आहे. कधी कधी आपल्या करिअरच्या आड आपली कौटुंबिक किंवा आपली सामाजिक परिस्थिती सुद्धा येत असते, याचा सुद्धा विचार करणं फार गरजेचं आहे. एखादी मुलगी म्हणतीये, समजा ती मुलगी अशा समाजातील आहे किंवा अशा कुटुंबातील आहे की ज्या कुटुंबामध्ये नॉनव्हेज खाल्लं जात नाही, ज्या कुटुंबामध्ये अगदी कांदा लसूण सुद्धा खाल्लं जात नाही, आणि ती मुलगी किंवा तो मुलगा म्हणतोय मला हॉटेल मॅनेजमेंट मध्ये करिअर करायचंय, मला हॉटेल लाईन मध्ये करिअर करायचंय. मला सांगा पालक मित्रांनो, मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, हॉटेलमध्ये जर तुम्हाला करिअर, हॉटेलिंग मध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर तुम्हाला किचन सांभाळावा लागतो, किचनचा सेन्स असावा लागतो, किचन मधले पदार्थ तुम्हाला टेस्ट करावे लागतात. मग ते व्हेज किचन असेल किंवा नॉनव्हेज किचन असेल, आणि जर तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज खाल्लं जात नसेल, अगदी कांदा लसूण खाल्ला जात नसेल, आणि तुमच्या जर किचन मध्ये जाण्याची जर तुम्हाला तिथं संधी असेल किंवा किचन मध्ये तुम्हाला जर जावं लागत असेल, तर तुम्ही खरंच ते करिअर करू शकता का? किंवा आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या महाराष्ट्रीय किंवा भारतीय संस्कृतीमध्ये मुली 7च्या आत घरात किंवा मुलींनी घरात असलं पाहिजे, मुलींनी घर सांभाळलं पाहिजे, अशा पद्धतीचं अजूनही पाहिलं जातं. आणि मग जर त्या मुली म्हणते मला एअर होस्टेस व्हायचंय, मला हवाई सुंदरी व्हायचंय, मला पायलट व्हायचंय, पण ह्या लोकांचं जीवन सतत बाहेर असावं लागतं, यांना डे नाईट ड्युट्या कराव्या लागतात. जर
हे तुमच्या कुटुंबाला मान्य असेल, हे तुमच्या समाजाला मान्य असेल, म्हणजे मला सांगायचा पाठ आहे तुमची कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती देखील. मग बऱ्याचदा त्या विद्यार्थ्याने त्या क्षेत्रातील डिग्री घेतलेली असते, पण कौटुंबिक विरोध त्या ठिकाणी येतो, सामाजिक विरोध त्या ठिकाणी येतो आणि मग डिग्री असून सुद्धा त्यांच्या मनासारखं करिअर करता येत नाही. आणि म्हणून पालक मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, त्या विद्यार्थ्याची आवड, त्याची आर्थिक क्षमता, त्याची बौद्धिक क्षमता, त्याची शारीरिक क्षमता, तुमची आर्थिक क्षमता, त्याच्या करिअरतील भविष्यातील संधी, तुमची कौटुंबिक असणारी आवड आणि तुमच्याकडे सर्वात महत्वाचा किती वेळ उपलब्ध आहे, त्या वेळेचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. बाकी बऱ्याच गोष्टी करिअर निवडीसाठी महत्वाच्या असतात, परंतु मला वाटतं ह्या 7 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. या 7 गोष्टींचा साकल्य म्हणजे बसून तुम्ही जर विचार केला, सखोल विचार केला, तर तुम्ही नक्की एक उत्तम यशस्वी करिअर निवडू शकता. आणि ते यशस्वी करिअर निवडण्यासाठी तुम्हाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. पुढच्या पार्टमध्ये आपण स्पेसिफिक विज्ञान शाखेतील करिअरच्या संधी काय आहेत त्याची आपण माहिती घेणार आहोत, त्यावरती चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा, दिलेल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. मनापासून धन्यवाद.